जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनेल उदान ते एटिंग लेखा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो चलो तो एकदम जबरदस्त ह्या सॉन्गवर त्याचा व्हिडिओ जो तो बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करता नाही करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आजप्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो एवढं लागणारं मटेरियल आहे म्हणजे आपला बिटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून तो घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते टेलिग्राम चॅनलवरती ठेवलं आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जर येण्या वेळ घालून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना आपल्या टेलिग्रामवरून कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ना प्ले स्टोरवरून सुपर एपन ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर सिंगापूरचे एपन कनेक्ट करून मगच आपला कॅपकट आहे ना तो ओपन करायचे. ओपन केल्या अशा प्रकारे आहे ना इंटरफेस बघायला भेटेल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मी जो बिटमार्कचा म्हणजे व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर इझिली ॲड व्हायला सुरुवात होईल आपल्या कॅपकटमध्ये हा व्हिडिओ. तर भाऊ ना अशा प्रकारे व्हिडिओ ॲड झाल्या ना आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सॉन्ग जो आहे ते भेटून जाईल इझिली. तर त्या सॉन्गवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या बीट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर जिथे व्हाईट कलरचं ऑप्शन म्हणजे व्हाईट कलर येत आहे ना व्हिडिओमध्ये तर इथे बघू शकता व्हाईट आलेले. तर ते व्हाईट आलं ना इथे ॲडवेटवरती क्लिक करायचे. तर हळूहळू पुढे न्यायचं असं व्हाईट आलं ना आणि फोटो जिथे चेंज होत आणि व्हाईट कुठे येतं ना तिथे बीट्स ॲड करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे ना सगळे बीट्स ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे बरोबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर ना 2 बोटाने आहे ना मोठे करायचे. त्यानंतर ना आता पहिल्या बीटवरती येऊन ते खाली स्क्रोल करून पहिल्या म्हणजे 1 नंबरला स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचे. तर इझिली आपला ॲनिमेशनचा ॲड करायला इझिली येऊन जाईल. म्हणजे आता येत आहे तर प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. तर सगळं आता स्प्लिट मारल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती यायचं ना दुसऱ्या लेअरवरती यायचं. आता त्यानंतर ना खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आता प्रत्येक बीटला प्रत्येक वेगळं फोटो ॲड करायचं आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो आता 2 नंबरच्या वरती दुसरा आता 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून आणखी एकदा रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आपला. तर अशा प्रकारे करत पूर्ण व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं मित्रांनो. तर मी आता सगळे बीट्स देखील ॲड करून घेतो आणि व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करून घेतो आणि आपले फोटोज आहेत ना ते रिप्लेस सुद्धा करून घेतो. तर ते सगळं तुम्ही आहे ना ते करायचं सगळं. तर फायनली भावनो मी आहे ना सगळं स्प्लिट ते सगळं करून घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं इथे म्हणजे पहिली बीट आहे ना ते बीटवरती येऊन ते ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्झॅक्शन बघू शकता. या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला जर नो इंटरनेटचा प्रॉब्लेम येत असेल VPN कनेक्ट करून सुद्धा तर तुम्ही अशा प्रकारे हे करू शकता मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे. तर मी आता कॅपकटला आणखी एकदा ओपन केलेलं आहे. तर आता इथे पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं. त्यानंतर ना इथे थोडं पुढे गेल्यानंतर ना लाईट इफेक्ट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. या ऑप्शनमध्ये येऊन इथे फ्लॅश नावाची जे ओव्हरली म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे ना तो सिलेक्ट करून याची लेंथ आहे ना 0.1% होऊन अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचे.
त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना प्रत्येक ट्रान्झॅक्शनला आपले जो म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे ना ते ॲड होऊन जाईल इझिली प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती. तर आता ट्रान्झॅक्शन ॲड करून घेतल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करायचे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. त्यानंतर ना थोडंसं पुढे गेल्यानंतर ना पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल. तो ॲड करून दुसऱ्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्या साईडलाच असेल मित्रांनो. त्यानंतर ना 3 नंबरवरती पेंडुलम 1, 4 नंबरवरती पेंडुलम 2, 5 नंबरवरती पेंडुलम 1, 6 नंबरवरती पेंडुलम 2, 7 नंबरच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 1, 8 नंबरच्या लेअरवरती येऊन पेंडुलम 2, असं करत करत आपल्याला आहे ना पेंडुलम 1 2 1 2 करत 11 सेकंदच्या म्हणजे 10 सेकंदच्या लेअरपर्यंतच ॲड करायचे. म्हणजे 9 सेकंदच्या लेअरपर्यंत 10 सेकंदच्या लेअरला येऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 10 सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचा. त्या 2 लेअर्सलाच ॲड करायचे मित्रांनो. ते 10 सेकंदच्या पुढच्याला आणि 10 सेकंद 20 फ्रेमच्या पुढच्याला, ते 10 सेकंद 20 फ्रेमवरच्या लेअरला. तर अशा प्रकारे 2 लेअर्सलाच आपल्याला व्ह्यू ॲब्झॉर्निफिकेशन ॲड करायचे. 11 सेकंदच्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली असं 4 लेअरला बरोबर रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. आणि 13 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरपासून रॉक हॉरिझॉन्टली नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे. हे रॉक व्हर्टिकली आता हे मागाचे 4 रॉक व्हर्टिकली ॲड केलं ना त्याच्या पुढचे 4 आहे रॉक हॉरिझॉन्टली, त्यानंतर ना त्याच्या पुढचे 4 रॉक व्हर्टिकली, त्यानंतर ना आणखी एकदा त्याचे पुढचे 4 हॉरिझॉन्टली. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना सगळे इथे 22 सेकंदपर्यंत तसं करीत यायचे मित्रांनो. त्यानंतर ना आता ते 22 सेकंदचे लेअर आणि 23 सेकंदचे जे पुढचे लेअर्स आहेत ना ह्याला कोणताही देखील ॲनिमेशन ॲड करायचं नाही. कुठपर्यंत आता बघा 25 सेकंद 15 फ्रेमचे जे हे आहे ना लेअर, ते लेअरपर्यंत कुठलंही ॲनिमेशन ॲड करायचं नाही. फक्त आपल्याला तिथे ट्रान्झॅक्शन आणि इफेक्ट लागणार आहे मित्रांनो. तर आता आहे ना 26 सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे आपल्याला डायनॅमिक शेक 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल 2 नंबरला. तो सिलेक्ट करून ॲड करायचं. त्यानंतर ना 27 सेकंदच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून 28 सेकंदच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. 29 सेकंदच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना आता फायनली आपले जे ॲनिमेशन्स आहेत ना ते सगळे ॲड होऊन जातील. तर आता ह्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन इथे इफेक्ट्स नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. या इफेक्ट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं. पहिल्यांदा इथे 2 नंबरचे जे बॉडी इफेक्ट्स आहे ना त्या बॉडी इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर ना ग्लोविंग लाईन्समध्ये यायचे. बघू शकता मित्रांनो ते 4 नंबरला आपल्याला ग्लोविंग लाईन्स नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. या ग्लोविंग लाईन्समध्ये आल्यानंतर ना ते 3 नंबरला आपल्याला हेलो नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला 2 बीट सोडून 2 ट्रान्झॅक्शन सोडून तिसऱ्या ट्रान्झॅक्शनपर्यंत ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर ना तर 4थ्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला आपल्याला 1 बीट सोडून दुसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर ही पहिली बीट, या पहिली बीटचे जे पुढचे आहे ना त्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता 3 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये यायचे. त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना टेक्नॉलॉजी 3 नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना मला आपल्याला तसंच सोडायचं मित्रांनो. जरा देखील मोठं नाही तर छोटं ते करत बसायचं नाही. तर आता 6 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ते लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करायचे. ते लीक 2 नावाचा जो इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 बीट्स सोडून पुढच्या म्हणजे 4थ्या बीटपर्यंत ॲड करायचे. 9 सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे सुद्धा स्पार्क 2 नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतर ना आता 1 बीट सोडून पुढच्या बीटवरती यायचे 11 सेकंदच्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना स्पार्क नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आपल्याला आहे ना डायरेक्ट आता इथे जिथे ॲनिमेशन्स ॲड केलेले ना त्या 22 सेकंदच्या बीटपर्यंत आपल्याला हे जी लेंथ आहे याची ठेवायची त्या तिथपर्यंत.
त्यानंतर आता 22 सेकंदच्या लेअरवरती येऊन बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला 3D सराउंड नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला जिथे जिथे ॲनिमेशन्स म्हणजे जेवढे लेअर ॲनिमेशन ॲड केले ना तेवढ्या लेअरपर्यंत आपल्याला हा इफेक्ट आहे ना तो म्हणजे खेचून घ्यायचे. आपल्याला 25 सेकंद 15 फ्रेमच्या 25 सेकंद हे 15 फ्रेमपर्यंत आपल्याला ही लेअर आहे ना खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर 25 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती आल्यानंतर बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जायचं. त्यानंतर ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. ते 26 सेकंद 10 फ्रेमवरतीच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर मेट्रो नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. त्यानंतर 28 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ते व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर डेकोर नावाचा जो इफेक्ट आहे ना तो हे डेकोरमध्ये यायचं. डेकोर नावाच्या ऑप्शनमध्ये त्यानंतर 1 नंबरला बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा आला. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या शेअर म्हणजे एक्सपर्टच्या आयकॉनवरती क्लिक करायची. तर इझिली हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.